नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे प्रियांकाज व्लॉग। आणि गुरुवारचा बाजार होता आमच्या गावचा, तर मी बाजारातून भाज्या घेऊन आली। बाजार म्हणजे मार्केटमधून भाज्या घेऊन आली मी या सगळ्या, आणि त्या छान अशा व्यवस्थित सगळ्या काढून घेतल्या मी। भाज्या मी यावेळेस थोड्याशाच आणल्या, कारण माझ्या म्हणजे नेहमीप्रमाणे माझ्या अशा काही भाज्या उरलेल्या होत्या, त्यामुळे मी जितक्या मोजक्याच भाज्या घेऊन आली। इथे कांद्याची पात, कोबी वगैरे, भोपळा, वांगे, शेवगाच्या शेंगा, कोथिंबीर, हुसळ, काकड्या, हे सगळं मी घेऊन आली मार्केटमधून। आणि मी भाज्यांना फ्रीजमध्ये कशा व्यवस्थित ठेवते ना, हा पुढे तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा। ट्रे फ्रीजमधून काढलाच, छान स्वच्छ असा पुसला, आणि त्यानंतर मी या सगळ्या एक एक करून फळभाज्या त्यामध्ये ठेवून घेतल्या। काकडी, फ्लावर, कोबी, शेवग्याच्या शेंगा, भोपळा, हे सगळं मी ट्रेमध्ये ठेवत असते। छान राहतं पण ते ट्रेमध्ये, आणि काढायलाही सोपं जातं, दिसतं पण पटकन काय कुठे ठेवले ते असं। आणि मग त्यानंतर मी आता पुढे पालेभाज्या वगैरे हे कसं ठेवते ना, तुम्ही तो पण पुढे बघा। छान व्यवस्थितपणे जर असं फ्रीजमध्ये ठेवलं ना, तर आपला फ्रीज पण हा छान राहतो, व्यवस्थित नेटका, आणि फ्रीजमध्ये जास्त काही असं अडचणी होत नाही भाज्यांची, काढायलाही सोपं जातं आपल्याला पटकन। मग ते झालं, मी ट्रेमध्ये भाज्या ठेवून घेतल्या। आणि इथे हे जे कैरी वगैरे जे माझे उरलेल्या होत्या ना, मागच्या आठवड्याच्या जे गुरुवारी मी आणलेल्या, त्या कैरी पण ठेवून घेतल्या मी यामध्ये। शिमला मिरची, 2-3 शिमला मिरची पण राहिलेल्या होत्या, त्या पण ठेवल्या। आणि अशा पद्धतीने मी भाज्या एक एक करून ट्रेमध्ये ठेवून दिल्या। आणि कसं आहे, असं पद्धतशीर ठेवलं ना, की आपल्याला सोपं जातं भाज्या पटकन काढून बनवायला। त्यानंतर आहे ना, मी ही उसळ आणि 2 प्रकारच्या उसळ आणल्या होत्या, एक मुगाची आणि एक आपली जी मठाची उसळ असते ती, 2 आणल्या होत्या मी। माझे मठ वगैरे ते संपलेले आहेत, त्यामुळे मी ना बाजारातूनच घेऊन आली। आणि तुम्हाला मी खूप वेळेस दाखवलेलं आहे माझं बाजाराचं बजेट भाज्यांचं वगैरे, 300-350 पर्यंत मी सगळं करते त्यामध्ये। 1-2 फळंही घेऊन येते, आंबे पण मी घेऊन आली। आणि ना इथे बघा, ही उसळ आहे ना, तर मी आता ही डब्यामध्ये काढून घेणार आहे। आणि इकडे मी छोटासा माझ्याकडे डब्बा आहे, त्यामध्ये मी काढून घेतली उसळ। कशी उसळ जर आपण अशी डब्यामध्ये ठेवली ना, तर 2-3 दिवस छान टिकते ती, कारण ती आधीच मोड आणलेले असतात त्याला। आणि 2-3 दिवस अशी जर डब्यामध्ये ठेवली तर छान राहते पण ती, आणि टिफिनला वगैरे किंवा आपल्याला ग्रेव्हीमध्ये बनवायची असेल तर ते छान राहते। त्यानंतर आहे ना, मी काय केलं, इथे ही कांद्याची पात आहे, ही काय करायची, ही ना पूर्ण माती लागलेली होती, तर त्या कांद्याच्या पातीला मी काय केलं, कट करणार होती नंतर। म्हटले त्यानं आधी ना आपण काय करू, ह्या ज्या सगळ्या पालेभाज्या म्हणजे कोथिंबीर वगैरे हे निवडून घेऊया। मग मी काय केलं, ही कोथिंबीरची जुडी 2 आणल्या होत्या मी, 10-10च्या छोटे जुड्या येतात कोथिंबीरच्या, कारण पालेभाज्यांना खूप महागाई झाली आहे सध्या आता उन्हाळ्यामध्ये, कारण पालेभाज्या जास्त काही टिकत नाही अशा शेतामध्ये, त्यामुळे ना त्यांना जास्तच भाव आहे। तर इथे मी जी कांद्याची पात आहे ना, ती मी 25ने आणली होती। आणि इथे कोथिंबीर हे तर 20ला भेटली मला, कोथिंबीर स्वस्त भेटली। आणि पालकची भाजी ही मला 10ला भेटली। मेथी जी होती ना, ती 50 रुपये, कुठे 40 रुपये असा भाव होता मेथीचा। मेथी जरा उन्हाळ्यामध्ये मेथीला भावच आहे जास्त। असे मी माझ्याकडे हे टप्परवेअरचे असे कंटेनर आहे, त्यामध्ये मी ना पालेभाज्या वगैरे असे निवडून ठेवते, छान टिकतात त्या भरपूर दिवस। मी त्या कंटेनरमध्ये ना खाली टिश्यू पेपर टाकून घेतला, त्यानंतर ही भाजी निसून घेतली। पालेभाज्या छान, कोथिंबीर किंवा पालकची भाजी असो, मेथीची भाजी असो, छान अशा जर आपण निवडून ठेवल्यात ना, तर त्या जास्त दिवस टिकतात। जवळजवळ फ्रीजमध्ये तर 15 दिवस चांगल्याच राहतात त्या, छान अशा कंटेनरमध्ये ठेवल्या ना तर खूप टिकतात। आणि बाहेर असं म्हणजे आपण पेपरमध्ये रॅप वगैरे करून ठेवल्यानंतर त्या जास्त दिवस काही टिकत नाही। मग त्यानंतर मी इथे ना हे बघा, ट्रेमध्ये मी असं पद्धतीने हे ठेवून घेतले आहेत भाज्या, वांगे, काकड्या वगैरे, शेवग्याचे शेंगा, फ्लावर, हे सगळं मस्त फ्रेश भाजीपाला मला भेटला मार्केटमध्ये। आणि भरपूर ठिकाणी असे खराब पण होते, पण
काही काही ठिकाणी चांगले असतं, आपण चांगलंच घ्यायचं कारण खाण्याची वस्तू आहे ती. मग हे जे मला टोमॅटो आहे ना ते मी टोमॅटो पण ठेवले, जो काजूचा डबा आहे ना मी त्यात ठेवले, जे मला आत्ता म्हणजे वरती मी काढून ठेवलेत रोज वापरण्यासाठी, आणि हे बाकीचे साईडला ठेवले टोमॅटो. ही मटकी उसळ आहे, ही पण मी अशी छोट्या कंटेनरमध्ये ठेवली. आणि इकडे बघा ही गवार आहे ना, ही गवार मी मोकळ्या अशा एका याच्यामध्ये टोपलीमध्ये ठेवली. गवार मस्त अशी मोकळी ठेवायची. तर आणि बघा मी तुम्हाला बोलली ना कंटेनरमध्ये छान असे पालेभाज्या वगैरे ठेवायच्या. तर इथे मी बघा पालकही निसून घेतली आणि ती पालक देखील ठेवली. खाली मी टिश्यू पेपर ठेवला होता आणि मग वरतून मी भाज्या ठेवल्या. ह्या अशा पद्धतीने तुम्ही हे करायचं, भाज्या ठेवायच्या म्हणजे त्या जास्त दिवस टिकतील. इथे मिरच्यांना पण मी खाली टिश्यू पेपर टाकून घेतला. प्रत्येक भाजी याला असं करायचं, कारण नाही तर मग टिश्यू पेपर नसेल ना तर मग खाली ओलसर होऊन जातो तो डबा, मग भाज्या वगैरे खराब व्हायचे चान्सेस असतात. मग लिंबू आणि अद्रक एकत्रच ठेवलं मी. हे जे मी भाकरवडी असे माझ्याकडे असे टिफिन असतात ते मी असं त्यांचा वापर करते फ्रीजमध्ये ठेवायला. बघा अशा पद्धतीने मी सगळ्या भाज्या वगैरे अशा फ्रीजमध्ये ठेवून घेतल्या. बघा किती सुटसुटीत फ्रीज असा दिसतोय तुम्हाला. अशा पद्धतीने तुम्ही ठेवून घ्यायचं फ्रीजमध्ये, म्हणजे फ्रीज पण जास्त फ्रीजमध्ये गर्दी होणार नाही आणि फ्रीज पण आपल्याला छान दिसते. आंबे आणलेले ते मी खाली ट्रेमध्ये ठेवले आंबे. असा छोटासा असा माझा हा व्हिडिओ होता, तुमच्याबरोबर मी शेअर केला की कशा पद्धतीने मी मार्केटमधून भाज्या आणल्यानंतर त्या फ्रीजमध्ये ठेवते. छोटासा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.